नमस्कार. आज आपण आहोत स्वच्छ सुंदर बारामतीमध्ये आणि तुम्हाला एक मुद्दा मला अधोरेखित करायचा आहे. तो मुद्दा असा की बारामतीकर प्रत्येक दिवसाला 3 लाख रुपयाचा कचरा तयार करतात. अर्थात प्रत्येक महिन्याला 1 कोटीपेक्षा जास्त खर्च कचरा उचलण्यासाठी येतो. म्हणून हे बेरीज सांगतोय. खरं वाटतंय का? नमस्कार. आज आपण आहोत स्वच्छ सुंदर हरित बारामतीमध्ये आणि बारामतीचं नाव म्हटलं की एक बारामती रोल मॉडेल म्हणून डोळ्यासमोर येतं. आणि आज आपण आहोत हॉटेल सिटीन परिसरामध्ये, जे खूप फेमस हॉटेल आहे. आणि या हॉटेलच्या अगदी नजीकच्या रस्त्यामध्ये आपण बघू शकता हा कचरा, ओला कचरा, सुका कचरा इथं टाकण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे. खरं तर एक सुज्ञ बारामतीकर अशी चूक करणार नाही. कारण बारामती स्वच्छ ठेवली पाहिजे, बारामती सुंदर असली पाहिजे, बारामती निरोगी असली पाहिजे, हे प्रत्येक बारामतीकरांना वाटतं. पण जर तुम्ही बाहेरून आलेला असाल तर तुम्हाला बारामतीची शिस्त पाळावी लागेल, स्वच्छता राखावी लागेल. अर्थात कचरा गाडी येत असेल तर त्याच्यामध्ये हा कचरा गाडीमध्ये टाकणं गरजेचं आहे. गाडी येत नसेल तर 100% तुम्ही तक्रार केली पाहिजे, आवाज उठवला पाहिजे, प्रशासनाला जाग आणली पाहिजे. असं असताना जर आपण हा रस्त्यावर टाकत असेल तर आपलं आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आज आपण बारामतीचे जे नगरपालिकेचे जे काही नेमून दिलेले काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ही तुम्ही आता ही ट्रॉली आणलेली कचरा गोळा करण्यासाठी, ह्याचं नियोजन कसं असतं? कसं आहे, घंटा गाडी रेग्युलर भागात येत असताना तर काही घरातले लोक उशिरा उठतात आणि आमचा ट्रॅक्टर चारी बाजूने फिरतो. ट्रॅक्टर असेल, टेम्पो असेल, ट्रॅक्टर असेल किंवा घंटा गाडी असेल तर गाडीचा काय ते घंटा गाडीचं जे गाणं असतं, स्वच्छ आपली बारामती, सुंदर आपली बारामती, तर लोक लवकर उठत नाही आणि गाडी काय लवकर म्हणजे थांबते, 10 मिनिटं 15 मिनिटं थांबते. तर वरची लोक खालची लोक काही लवकर गाडीत कचरा टाकत नाही. मग आमच्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही म्हणतो टाका, मग आम्ही पण टाकून घेतो. आणि मग इथं रोज स्पॉट पडलेला असतो. आम्ही 2-3 वेळा सांगितलं, मावशी गाडी येत नाही का तुमच्याकडं? तर ते म्हणले थांबत नाहीत. ते म्हणले थांबत नाही तर म्हणले तुम्ही लवकर उठत नाही, तुम्ही उठून टाकायचं लवकर. एवढंच तुम्ही म्हणजे लोकांना तुम्ही हे पण सांगता की बाबा तुम्ही ज्यावेळेस झोपलेला असता त्यावेळेस गाडी येते, मात्र तुम्ही हा कचरा टाकण्यासाठी उठा, परत झोपा, दिवसभर झोपा, त्याच्याबद्दल काही तक्रार नाही, अशी सुद्धा तुम्ही विनंती करा. आम्ही बऱ्याच वेळा बघतो महिला कर्मचारी, पुरुष कर्मचारी हा कचऱ्याचा राडारोडा गाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असतात. आणि एक प्रकारे लोकांना माहीत झालेलं आहे या ठिकाणी ढीग झालेला आहे, त्या ढिगावरच आपण टाकायचं. कर्मचारी नेतात, त्यांचं ते कामच आहे. परंतु हा उकिरडा नाही. गावाकडची लोक सुद्धा उकिरड्यात कचरा शेण टाकतात, शेतीला खत देतात. पण ह्याची व्यवस्था करण्यासाठी नगरपालिका जरी असली तरी स्वच्छता राखणं हे तुमचं काम आहे. झालेला कचरा तुम्ही घरातच टाकून देता का? स्वतःच्या दुर्गंधी येईल का ना, असं तुम्ही विनंती वजा सांगा. निश्चितपणे सुज्ञ बारामतीकर हे असं कृत्य करणार नाही आणि याची विल्हेवाट लावल्याशिवाय सुद्धा सुज्ञ बारामतीकर राहणार नाही. जर तुम्ही बाहेर गावावरून आलेला असाल, शिक्षणासाठी आलेला असाल, तर यासाठी नगरपालिकेने अशी व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामध्येच तुम्ही कचरा टाका, प्रशासनाला मदत करा. प्रशासन सहकार्य करत नसेल तर त्यांना तक्रार करा. गाडी येत नाही, गाडीच्या वेळा बदला किंवा गाडी वारंवार फिरवा, अशा तुम्ही जर सूचना केल्या तर हे काम निश्चित होऊ शकतं. परंतु स्वच्छतेला, आरोग्याला कुणीही गालबोट लावू नका, कारण तो तुमच्या आमच्या लेकराबाळांचा, तुमच्या आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. एक राजकारण म्हणून नाही, पण बारामती खरंच स्वच्छ आणि सुंदर आहे. त्या अधिक स्वच्छ, सुंदर, हरित होण्यासाठी तुमचं आमचं स्वच्छतेच्या दृष्टीनं पाऊल पडणं महत्त्वाचं आहे.